तसंही मॉम, आपण राजकुमार दादाला किती दिवस घराबाहेर ठेवणार आहोत? नाही, कधी ना कधी त्याला घरी आणावंच लागेल ना. आणि हे सत्य आपण जग्गू आजीपासून किती दिवस लपू शकणार आहे? जग्गू आजीने हट्टच धरला राजकुमार दादाला भेटायचंय म्हणून. त्यासाठी आणावंच लागेल त्याला घरी. शिवाय आपण दादाची एक चूक माफ करू शकतो ना. ऐश्वर्या, पण त्याला माफ करायला त्याने केलेल्या चुकांचा पश्चाताप तरी त्याला झाला असेल का? पश्चाताप सोड, आपण काहीतरी मोठी चूक केली आहे याची त्याला जाणीव तरी असेल का ऍटलिस्ट? नील, कम ऑन, हे सगळं आपण दादा घरी आल्यावर पण बोलू शकतो ना. आता बोलायची गरज आहे? पण आई, खरं सांगू, आम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे. मला कळतच नाही काय करायचंय आता. या क्षणी मी हतबल आहे. एक वेळ असं वाटतं की सगळं सांगून टाकावं जग्गू आत्यांना. त्यांच्या लाडक्या राजाने काय केलंय, किती मोठा गुन्हा केलाय, ज्याची शिक्षा दिली आपण त्याला. त्यांच्या लाडक्या राजाने कसं मेंदळ्यांच्या संस्कारांचं उल्लंघन केलंय ते सांगून टाकावं. परत असं वाटतं की आत्यांना त्रास होईल, त्यांना धक्का बसेल. त्यांच्या राजाने हे असं कृत्य केलंय त्या सहन नाही करू शकणार. पण मग जग्गू आत्यांचं मन राखण्यासाठी जर का राजकुमारला आपण घरात परत बोलवून घेतलं तर काय होईल? त्याला वाटेल मी जिंकलो. त्याच्या अपराधाची जी आपण त्याला शिक्षा दिलीये त्याची जाणीवच होणार नाही त्याला. तो पुन्हा एकदा आपल्या घरात येईल आणि पुन्हा एकदा तसाच वागेल पहिल्यासारखा. ते मला नाही चालणार. पण परत जग्गू आत्याचा विचार करते मी. त्यांना जरा कठोर आहेत. त्या सतत आपल्याला ओरडतात, रागावतात, आपल्याला शिस्त लावायचा प्रयत्न करतात. पण ते सगळं आपल्या चांगल्यासाठी. खूप चांगल्या आहेत त्या, अतिशय निर्मळ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आपल्या सगळ्यांवर प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणूनच तर त्यांच्याकडे जे काही आहे नाही ते सगळं त्यांना आपल्याला द्यायचं आणि यासाठी खूप मोठं मन लागतं. कळत नाही काय करावं, काय करू नये. पण हा, मी जर का राजकुमारला परत या घरात घेतलं, तू म्हणतेस तसं, तर माझ्या लेकीचा, अमृताचा मी अपमान करेन असं मला वाटतं. आई, मी एक बोलू का? तुम्ही यांना शिक्षा केली, या घराबाहेर काढलं, माझ्या पाठीशी उभ्या राहिलात. आणि एवढं सगळं केल्यानंतर आता फक्त जग्गू आजीचं मन राखायला यांना परत घरात घेणं हे मला